तुम्ही कॅमेराला छेडछाड करीत तुम्ही त्यांची रेकॉर्डिंग कसं काय करताय? कोणाची लेडीजची रेकॉर्डिंग मी ग्रामपंचायत सदस्य लेडीजची मी एक गावकरी आहे. गावकरी असले म्हणून काय झालं, एक लेडीजच्या रूम मध्ये तुम्ही आत येताना विचारलं का सर? कुणी आत येताना नाही विचारलं, मॅडमच नव्हत्या. तुम्ही होता आतमध्ये. केबिन मध्ये येताना तुम्ही ऐका ना, तुम्ही होतात आतमध्ये, तुम्ही आतमध्ये होतात, मॅडम नव्हत्या आतमध्ये. ऐका ना, तुम्ही कसं काय इथे हे करताय? मला कॅमेराची माहिती म्हणून देतो ना, माहिती देतो. नाही तुम्ही काय करता ह्याच्यात? कैलासवासी काशीनाथ जायबाय माध्यमिक विद्यालय दुर्गाव या ठिकाणी घडलेला प्रकार काका सांगतील. हे आज 10-12 दिवस झाले. हे मुलांचे मुख्य पालक सगळे मला फोन करत होते. पण तिथं एक नगरची महिला आहे, ती आज 4 वर्ष त्या शाळेत येत नाही. तर आज ह्यांनी 10-12 अर्ज केला. ते आम्ही मुख्याध्यापकांनी यांना तिथं बोलून घेतलं. ह्यांना बोलून घेतलं. त्यांची गाडीतली चैन तोडली, ह्यांना हाणमार केली. त्या मुलांनी सगळं काय म्हणते त्यातलं सीसीटीव्ही फुटेज ह्यांनी सगळं कट केलं. ती वेळी तिथं गाडून आणला, सगळ्यांनी पुरावा हे केलं. तर ही जेवढी दादागिरी करते महिला ती, त्यांनी 4 वर्ष जवळ काय नाही अडचण सगळी येतं पुढे फिरव. 4 वर्ष ह्याने फोकार घेतला आहे. महत्वाचा विषय म्हणजे आता 15 ऑगस्टला हे झेंडावंदनला सुद्धा आली नाही. काय मिळेल तुम्हाला फोन केला होती? मी काय झेंडावंदन यायला गाव जाणी काय का आता शाळा काय घडलं काय सांगा तुम्ही? आज मी 3-4 दिवसापूर्वी काशीनाथ माध्यमिक विद्यालय यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता, त्या ठिकाणी मी रितसर असा त्यांना सीसीटीव्ही फुटेज मागणीचा अर्ज दिला असता. त्या ठिकाणी त्यांनी मला सोमवारी तुम्ही मुख्याध्यापक मॅडम आल्यानंतर या असं सांगितलं असता. मी आज त्या ठिकाणी सीसीटीव्ही मागण्यासाठी गेलो असता, तर त्या ठिकाणी मुख्याध्यापक मॅडमचा मुलगा त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज हा डिलीट करत कसल्या तरी प्रकारची मशीन जोडून डिलीट करत होता. मी माझा मोबाईल चालू करून त्याची व्हिडिओ शूटिंग काढण्याचा प्रयत्न केला व तू ही फुटेज डिलीट का करतोय अशी विचारणा केली असता त्यांनी माझ्या हातामधला मोबाईल हिसकावून घेऊन मला हाणमार करून माझ्या गळ्यातली चेन तोडली व मला शिवीगाळ दिली. या अगोदर सुद्धा मी ईमेलद्वारे या नगरच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या शिक्षण अधिकाऱ्याला याविषयी तक्रार केलेली आहे. त्याचप्रमाणे मी पुणे जिल्हा उपसंचालक शिक्षण विभाग यांच्याकडे सुद्धा ईमेलद्वारे तक्रार केलेली आहे. त्याचप्रमाणे मी शिक्षण मंत्री यांचे सचिव मंत्रालयातले यांना सुद्धा ईमेलद्वारे तक्रार केली असता रितसर अशी तक्रार केली आहे, तरीसुद्धा ती मॅडम या ठिकाणी उपस्थित राहत नाही. तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला उपस्थित का राहत नाही असं विचारणा केली असता ते मला म्हणतात की आम्ही काय गाव जाणी आहे का? मग तुम्ही गाव जाणी नाही तर मग देशाचा तुम्हाला एवढा स्वाभिमान नाही का असा माझा सवाल आहे. तुम्ही ध्वजाचा अपमान करतात. तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही ज्या समाजाचे असल्यामुळे तुम्ही कुणाला न विचारता हिरवा ड्रेस कशासाठी घेतला ह्या प्रकारचे अनेक आमच्याकडे प्रश्न असताना सुद्धा माझ्यावरच त्यांच्या मुलांनी दादागिरी केली आणि मी तुला खोट्या हाणमार केली, गळ्यातली चेन तोडली, एका मागासवर्गीय पालकाला जातीवाचक शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे मी तुझ्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करीन, मी तुला भुतीवते, तुझ्याकडे बघते अशा प्रकारच्या आम्हाला धमक्या दिल्यात. तरी याचा योग्य असा तपास होऊन तिच्यावर सदर अशी कारवाई करण्यात यावी ही सर्व दुर्गाव ग्रामस्थांची आणि सर्वांची अशी मागणी आहे. मी शिक्षण अधिकाऱ्याला विनंती करतो, तुमचं कर्जत तालुक्यावर अजिबात लक्ष नाही. 4 वर्ष मुख्याध्यापक नाही काय त्या मुलांनी काय आई घालायचे शिकायचं काय तिथं ही येतच नाही. यांनी 4 वर्ष फुकाट पगार घेतल्यामुळे मी शिक्षण अधिकाऱ्याला विनंती ह्या महिलावर 100% कारवाई झाली पाहिजे. ती महिला इथं आता ह्यांनाच हाणून ह्यांच्या दारे आता पोलीस स्टेशनला आहे. त्याला मी बोललो आता त्या खोरी जाऊन बसली, आडबाजून जाऊन बसली. तिचा मुलगा आला, ती मुलगा डेअरिंग करतो, हे दादागिरी करतो गावकऱ्यावर. त्या मुलाचा काही संबंध शिक्षक नाही काही नाही. त्या मुलाचा शाळेत जायचा अजिबात काही संबंध नाही. तरीसुद्धा हे गावकऱ्या दादागिरी करतात. तर यांच्या तिच्या मुलावर जी मुख्याध्यापक महिला कोण आहे ती गाढव हिच्यावर कारवाई झाली पाहिजे असे मी शिक्षण अधिकाऱ्याला विनंती करतो. आणि शिक्षण अधिकारी या झोपा काढतात का? त्या मुलांनी कसं शिकायचं? तुम्हाला मुलांचं वाटोळ करायचे का? शाळेत वाटोळ करायचे का? ह्या गावकरी निर्णय घातलाय. आता 1-2 दिवसात त्या शाळेतली सर्व मुलं कर्जत त्या शाळेत लावायचं ठरलंय. शिक्षण अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांनी जो बोगस पगार घेतला आहे तो बोगस 3-4 वर्षाचा पगार पुन्हा शासनाला जमा करावा. ह्यांनी शासनाची फसवणूक केली, तिच्यावर योग्य ती अशी कारवाई करण्यात यावी आणि जो आमच्यावर अन्याय झालाय, जे आमच्यावर दादागिरी झाली ह्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच आमची नम्र विनंती आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, सत्यमेव जयते, जय हिंद.
काय करताय साहेब? काय चाललंय? बंद पडले. फीडबॅक डिलीट करताय काय? कोण आहे ती? होय, कोण आहे ती? हां, मॅडम चिरंजीव होते. फोनमध्ये चालत नाहीये ना सेटिंग. ऐका ना, तुम्ही कसं काय इथे हे करताय? मला चॅनलचं माहिती म्हणून देतात ना, माहिती देतात. नाही नाही, तुम्ही काय करता ह्याच्यात? सरांच्या फोनमध्ये दिसत नाहीये ना, ते चालू करून मग तुम्ही CCTV छेडछाड कसं काय करताय? तुम्हाला कसं काय अधिकार? त्याला पासवर्ड नाही, तुम्ही कसं काय छेडछाड करता इथे? छेडछाडचा संबंध नाही नाही, करू नका ती, राहू द्या ना. राहू द्या ना, ती करू नका. कशाला करताय तुम्ही? ऐका ना, करू नका, राहू द्या. चालू आहे. तुम्ही ऐका ना, तुम्ही मॅडमचे मुलगा आहेत, तुम्हाला इथं ही करायचं अधिकार कसं काय? अधिकार नाही, मी सरांना चालू करून देतो सरांच्या. आमचे GPS कॅमेरे होते मोबाईल आम्हाला दिसते जरी गेले तर करू नका, ठीक आहे. ते ऍक्टिव्ह व्हायला ॲड डिव्हाइस. बोला काय म्हणत होते? तुम्ही कॅमेराला छेडछाड करीत होते. हा, तुम्ही त्यांची रेकॉर्डिंग कसं काय करताय? कुणाची? कुणाची? लेडीजची रेकॉर्डिंग कसं मी काय ग्रामपंचायत सदस्य आहे. माझ्या रूममध्ये येण्याची परवानगी लेडीजची दिली. लेडीजची मी एक recording कसं गावकरी काय आहे. करताय तुम्ही? गावकरी असले म्हणून काय झालं, एक लेडीजच्या रूम मध्ये तुम्ही आत येताना विचारलं का सर? कुणी? आत येताना नाही नाही, विचारलं. मॅडमच नव्हत्या, तुम्ही होता आतमध्ये. केबिन मध्ये येताना तुम्ही विचारलं? ऐका ना, तुम्ही होतात आतमध्ये, तुम्ही आतमध्ये होतात, मॅडम नव्हत्या आतमध्ये. तुम्ही मुख्याध्यापक आतमध्ये नव्हतात. ऐका ना, मी तीन गोष्ट सांगा, 4 दिवस झाले तुम्ही येऊन गोंधळ घातलाय. आज 8 दिवस हां, झाले. काय गोंधळ घातला? कशासाठी करताय? कशासाठी करता? म्हणजे तुम्ही शाळेवर येत नाहीत? कोण म्हणतं शाळेवर येत नाही? तुम्ही कधी आलात? रोज तुम्ही माझ्या 3 दिवस- सह्या येतं, हा? माझ्या सह्या येतं. तुमच्या तुम्हाला सह्या- माहिती, प्रत्येक गोष्ट तुमची हे करा. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26 मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.